आज आम्ही अशा खास कुटुंबाची माहिती सांगणार आहोत ज्या कुटुंबाच्या तब्बल 4 पिढ्या मराठी सिनेसृष्टीत वावरत आहेत। गेली 100 वर्षांहून अधिक काळ हे कुटुंब या क्षेत्रात कार्यरत आहे। प्रसिद्धीपासून अलिप्त राहून मराठी सिनेमाला नव्या उंचीवर नेणाऱ्या सरपोतदार कुटुंबाविषयी आम्ही बोलत आहोत। भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य शिल्पकार नरहर दामोदर सरपोतदार यांच्यापासून सुरू झालेला हा कलेचा वारसा आज त्यांची 4थी पिढी आदित्य सरपोतदार जोमाने पुढे नेत आहे। मूकपटांपासून सुरू झालेला हा प्रवास मुंजा सिनेमापर्यंत पोहोचला आहे। हा विस्तार प्रचंड मोठा आहे। अनेक जबरदस्त सिनेमे या कुटुंबाने मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत। नरहर सरपोतदार, नंतर विश्वास सरपोतदार, पुढे अजय सरपोतदार आणि आता आदित्य सरपोतदार। या सरपोतदार कुटुंबाच्या 4 पिढ्यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य शिल्पकार म्हणून नरहर सरपोतदार ओळखले जातात। त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1896 साली रत्नागिरीत झाला। वयाच्या 13व्या वर्षी ते महाराष्ट्र नाटक मंडळीत काम करू लागले। यातूनच पुढे 1919 साली बाबूराव पेंटर यांच्याकडे मुख्य लेखक म्हणून ते काम करू लागले। महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी त्यांनी सैरंध्री, वत्सलाहरण, सिंहगड, कल्याण खजिना, सती सावित्री हे गाजलेले चित्रपट लिहिले। नंतर त्यांनी स्वतःची आर्यन फिल्म नावाची निर्मिती संस्था सुरू केली। या संस्थेमार्फत त्यांनी मराठ्याची मुलगी, गनिमी कावा, पारिजातक, सुभद्रा हरण, भवानी तलवार अशा गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले। मूकपटांचा काळ संपल्यावर त्यांनी विविध निर्मिती संस्थांसाठी दिग्दर्शन म्हणून काम केलं। या काळात त्यांनी रुक्मिणी हरण, देवकी, संत जनाबाई, भगवा झेंडा, श्याम सुंदर अशा सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं। मात्र दुर्दैवाने नरहर सरपोतदार यांचे 23 एप्रिल 1940 रोजी अवघ्या 44व्या वर्षी निधन झाले। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा विश्वास सरपोतदार यांनी वडिलांचा वारसा पुढे नेत मराठी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं। त्यांनी मराठी चित्रपटांचे वितरण आणि जाहिराती क्षेत्रात काम करत अजय फिल्म डिस्ट्रीब्युटर ही कंपनी सुरू केली। नंतर त्यांनी अवघाची संसार, रंगपंचमी यांसारख्या चित्रपटासाठी सूत्रधार म्हणून चित्रपट निर्मितीचे धडे घेतले। त्या अनुभवानंतर त्यांनी पाहुणी, हीच खरी दौलत, कुलस्वामिनी अंबाबाई, लक्ष्मी असे दर्जेदार चित्रपट बनवले। त्यांनी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले। आपल्या आयुष्यात त्यांनी मराठी चित्रपट व्यवसायाच्या प्रसारासाठी सातत्याने प्रयत्न केले। 13 एप्रिल 2000 साली त्यांचे निधन झाले। त्यानंतर विश्वास यांचे पुत्र अजय सरपोतदार यांनीही चित्रपट निर्मितीचा वारसा पुढे चालवला। ही सरपोतदार कुटुंबाची 3री पिढी होती। 16 ऑक्टोबर 1960 रोजी जन्मलेल्या अजय सरपोतदार यांनी तरुण वयातच निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम केले। अजय सरपोतदार यांनी 500हून अधिक चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम हाताळले। तसेच 200 जाहिरातीपट, माहितीपट आणि कॉर्पोरेट फिल्म्स तयार केल्या। 1995 मध्ये पैंजण या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आणि आर्यन फिल्म कंपनी पुन्हा सुरू केली। उलाढाल या चित्रपटाच्या निर्मितीतून त्यांनी दर्जेदार मराठी चित्रपट बनवला। अजय सरपोतदार यांची 2005 मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्यानंतर फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या खजिनदार पदावर ते निवडले गेले। पुढे अजय सरपोतदार यांचे 3 जून 2010 रोजी निधन झाले। त्यानंतर अजय यांचा मुलगा आदित्य हा अल्पावधीत एक मोठा दिग्दर्शक म्हणून नावारूपास आला। ही सरपोतदार कुटुंबाची 4थी पिढी आहे। वडील अजय विश्वास सरपोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज त्यांच्या पश्चात तो आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे चालवत आहे। सतरंगी रे, नारबाची वाडी, फास्टर फेणे, क्लासमेट, माऊली, झोंबिवली अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलं आहे। मराठीतील त्याच्या दर्जेदार कामामुळे त्याला हिंदीत मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। हिंदीत मुंजा नावाचा चित्रपट आणि काकुळा नावाची वेबसिरीज त्याने दिग्दर्शित केली आहे। सध्या तो थामा या महत्त्वाकांक्षी चित्रपटावर काम करतोय। अशा प्रकारे सरपोतदार कुटुंब गेले अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देत आहेत। या कुटुंबाची लागोपाठ 4थी पिढी चित्रपट क्षेत्रात नाव कमवत आहे।